आसमा मुजावर यांनी इथे येऊन धाड टाकण्याचा उद्देश काय होता? मी शाळा सुटल्याच्या नंतर मी घरी ते गेलो होतो, तर माझ्या मिसेसचा फोन आला की आपल्या इथं तहसीलचे लोक आले आणि त्यांनी घराचे फोटो काढले आणि नंतर मग ते म्हणून तुमचं आम्हाला घर तपासायचं. तर मग हे म्हणे बा ते घरी येऊस तर काय तुमचा जो कागद दाखवा म्हणे. ते म्हणे नाही कागद नाही म्हणे, आम्हाला आदेश आहे. मग हे म्हणे आदेश दाखवा. तर त्याने आदेश काही दाखवा नाही. मग म्हणजे बा सर येऊस तर मी काही हे नाही. मग जर तुम्हाला मिटवायचं असेल तर 20 लाख रुपये सांगा म्हणे सरले द्यायचे, त्यावेळेस म्हणजे आपण मिटून टाकू म्हणे. तर आज 4 वाजेपासून कारवाई अद्यापपर्यंत त्यांनी केली नाही. तर मी त्याला वारंवार विचारणा करून राहिलो किंवा तुम्ही कागद दाखवा आणि माझ्या घराची झडती घ्या काय जे असेल. यामध्ये त्यांचा उद्देश काय? त्यांचा उद्देश एकच आहे, पैसे मागण्याचा की बा 20 लाख रुपये द्या आणि तुमचा माल जे असेल ते, नाही तर मग तुमचा माल गायब करा. मी माझ्या गोडाऊनातला माल कसा काय गायब करणार? माझ्यावर जर नियमानं असेल तर माझ्यावर कारवाई मी तयार आहे. जी कारवाई नियमानुसार होईल त्या कारवाईला माझी काही हरकत नाही. त्यांनी सर्च लेटर दाखवा असं तुमचं म्हणणं आहे? आणि सर्च नाही, माझं किंवा ज्यानं तक्रार केली असेल त्याचं नाव द्या आणि 2 वही लिहून द्या किंवा तुम्हाला काय तपासायचं माझ्या घरात. नेमकं द्यायला गांजा तपासाचा का आणखीन काय, का दारू तपासाची का आणखीन बाकी काय रेती तपासाची काय, जे काय तपास त्याची लेखी द्या. पण त्या अद्यापर्यंत 4 वाजेपासून काही देऊन नाही राहील. फक्त त्याची एकच मागणी की बा पैसे द्या. ओके.